Hello everyone. Let's learn daily use English sentences. And our first sentence is तो आधीच निघून गेला आहे. हे सेंटेन्स इंग्लिश मध्ये कसं बोलायचं आहे? He has already left. He has already left. Left means निघून गेला आहे. तो आधीच निघून गेला आहे. He has already left. The next sentence आहे बस नुकतीच निघाली आहे. बस नुकतीच निघाली आहे. The bus has just left. The bus has just left. बस नुकतीच निघाली आहे किंवा बस आत्ताच निघाली आहे. The bus had just left. तो आधीच निघून गेला आहे. He has already left. बस नुकतीच निघाली आहे. The bus has just left. नेक्स्ट सेंटेन्स दार कोणी उघडे ठेवले किंवा दार कोणी उघडे सोडले? Who left the door open? Who left the door open? दार कोणी उघडे ठेवले किंवा दार कोणी उघडे सोडले? Who left the door open? Who left the door open? The next sentence मी 7 वाजता घराबाहेर पडलो. मी 7 वाजता घराबाहेर पडलो. I left the house. I left the house at 7 o'clock. I left the house at 7 o'clock. मी 7 वाजता घराबाहेर पडलो. I left the house at 7 o'clock. तिने खिडकी उघडी ठेवली. तिने खिडकी उघडी ठेवली. She left the window open. She left the window open. तिने खिडकी उघडी ठेवली किंवा तिने खिडकी उघडी सोडली. She left the window open. सपोज तुम्हाला इथं बोलायचं आहे की त्याने खिडकी उघडी ठेवली तर तुम्ही काय बोलणार आहात? He left the window open. The next sentence तू पुन्हा दार उघडे ठेवलेस. तू पुन्हा दार उघडे ठेवलेस. You left the door open again. You left the door open again. You left the door open again. तू पुन्हा दार उघडे ठेवलेस. सपोज तुम्हाला बोलायचं असेल की त्याने पुन्हा दार उघडे ठेवले. त्याने पुन्हा दार उघडे ठेवले. तर तुम्ही हे सेंटेन्स कसं बोलाल? हे तुम्ही याचा आन्सर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. तू पुन्हा दार उघडे ठेवलेस. You left the door open again. अशाच पद्धतीने जर तुम्हाला बोलायचं आहे की त्याने पुन्हा दार उघडे ठेवले तर हे सेंटेन्स तुम्ही इंग्लिश मध्ये कसं बोलाल याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे.